नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण मागील टीईटी परीक्षेमध्ये गणित या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील। तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं, तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला 12 गुणिले 10 भागिले 8, तर बेचोक 8, बेसखी 12, त्यानंतर बेदुने 4 आणि बेपंचे 10, पुन्हा बेएक बेत्रिक 6, शिल्लक राहिले 3 गुणिले 5 बरोबर 15। म्हणजेच ते 8 मजूर 15 दिवसामध्ये तेवढं काम करतील। त्यानंतरचं उदाहरण आहे, जर 36 गुणिले 61 बरोबर 6631, 43 गुणिले 40 बरोबर 3440, त्यानंतर 69 गुणिले 83 बरोबर 9863, तर या अर्थानुसार 27 गुणिले 96 बरोबर किती। तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं, तर आपण ह्या उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर इथे आपण गुणाकार जर केला तर गुणाकार इतका येत नाही। तर यामध्ये आपल्याला एक ट्रिक्स वापरायची आहे, किंवा ह्याचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला असं दिसतं की या पहिल्या संख्येमधला जो अंक आहे हा अंक त्यांनी पहिल्यांदा लिहिला आहे आणि ह्या दुसऱ्या संख्येमधला दुसरा जो अंक आहे तो शेवटी लिहिलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या संख्येमधला जो पहिला अंक आहे तो एकक स्थानी दशक स्थानी दिलेला आहे आणि पहिल्या संख्येमधला पहिला अंक हा शतक स्थानी लिहिलेला आहे। तर पहिल्या संख्येमधले हे 3 आहेत ते 3 पहिल्यांदा लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या संख्येमधला दुसरा हा जो अंक आहे तो शेवटी लिहिलेला आहे। त्यानंतर पहिल्या संख्येमधला पहिला अंक हा शतक स्थानी लिहिलेला आहे आणि दुसऱ्या संख्येमधला पहिला अंक हा दशक स्थानी लिहिलेला आहे। तर आता हे 27 गुणिले 96 आहे। तर आता इथे आपल्याला जो या पहिली जी संख्या आहे या पहिल्या संख्येमधला जो दुसरा अंक आहे तो प्रथम लिहून घ्यायचा, त्यानंतर हा जो अंक आहे दुसऱ्या संख्येमधला दुसरा तो शेवटी लिहायचा आणि दुसऱ्या संख्येमधला पहिला जो अंक आहे तो दशक स्थानी लिहायचा आणि पहिल्या संख्येमधला पहिला अंक हा दशक स्थानी लिहायचा। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 7926। नंतरचा प्रश्न आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील अंकांची बेरीज किती आहे। तर आता प्रश्न कसं सोडवायचा, तर 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे, तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99998 ही सर्वात मोठ्यात मोठी समसंख्या आहे। आणि आपल्याला परत विचारलं आहे 4 अंकी लहानात लहान विषम संख्या, तर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे, तर 1001। यामधला काय काढायचा आहे, फरक काढायचा आहे आणि त्या फरकाचा जो फरक येईल त्या फरकातील अंकांची बेरीज करायची आहे। तर आता इथे 8तून 1 गेला, शिल्लक राहिला 7 राहिले, 89, इथे 89, 9तून 1 गेला, इथे 8 राहिले शिल्लक आणि हे 89। म्हणजेच ह्या दोन्ही अंकांमधला काय आला, हा 98,997 फरक आला। आता आपल्याला या अंकांची काय करायची, बेरीज करायची आहे। तर पहिल्यांदा 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7 बरोबर या अंकांची बेरीज किती येते, 42 येते। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 42। त्यानंतरचा प्रश्न आहे, दशादशे किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षात 1860 रुपये काय होणार आहे, रास होणार आहे। तर आपल्याला या उदाहरणामध्ये व्याजाचा दर विचारलेला आहे, तर व्याजाचा दर काढायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सूत्र वापरायचं आहे आणि ह्या सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत। तर रास दिलेली आहे, जर उदाहरणामध्ये आपल्याला 3 गोष्टी जर दिल्या असेल तर आपण चौथी गोष्ट काढू शकतो। तर आता इथे आपल्याला मुद्दल दिलेली आहे 1500 रुपये आणि रास दिलेली आहे 1860 रुपये। आता व्याज जर काढायचं असेल तर आपल्याला राशीमधून मुद्दल ही वजा करावी लागते, तेव्हा आपल्याला काय मिळतं, व्याज मिळतं। तर आता इथे आपल्याला रास किती दिलेली आहे, तर रास आहे रास वजा मुद्दल बरोबर व्याज। तर रास किती आहे, 1860
वजा मुद्दल किती आहे 1500 बरोबर व्याज किती येणार आहे इथं 1860 मधून 1500 जर वजा केले तर शिल्लक राहतात 360 म्हणजेच हे काय आलं आपलं व्याज आलं. आता इथे आपल्याला व्याज मिळालेलं आहे. आता आपण या सूत्रामध्ये या सर्व किमती घालून घेऊ. तर आपल्याला व्याज किती दिलं आहे तर 360 व्याज दिलेलं आहे बरोबर. आता मुद्दल किती आहे तर मुद्दल ही 1500 आहे आणि दर विचारला आहे आणि काळ किती आहे 3 वर्ष आहे भागिले 100. आता दर काढायचा म्हणून दर शेवटी लिहून घेऊ इथं 360 गुणिले 100 भागिले 1500 गुणिले 3. आता इथे संक्षिप्त रूप देऊ. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. त्यानंतर इथून 3 ने भाग देऊ. 3 एक 3 3 दुने 6 आणि 0 0 आणि इथं 15 एक 15 15 आठ 120 म्हणजेच आपला व्याजाचा दर किती आला 8%. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 8%. त्यानंतरचं उदाहरण आहे एका चौरसाची बाजू 9 मीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर आता इथे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे त्याचं सूत्र माहिती पाहिजे. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. इथे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि बाजू किती दिलेली आहे तर 9 मीटर दिली आहे म्हणून आपल्याला बाजूचा वर्ग करायचा बरोबर 81 चौसेंटीमीटर. म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं 81 चौसेंटीमीटर.